नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश वानखेडे पुन्हा तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय आणि आज सुरू करतोय आपण आपल्या नवीन वर्षातील पहिलं लेक्चर आणि बिग डेटा बिग इनसाइट या आपल्या लेसनचा पार्ट 2 बिग डेटा बिग इनसाइट. सो मित्रांनो, पहिल्या पार्ट मध्ये नेमकं बिग डेटा अँड बिग इनसाइट म्हणजे नेमकं काय हे आपण समजून घेतलं होतं. तर बिग डेटा म्हणजेच माहितीचा प्रचंड साठा, खूप मोठ्या प्रमाणावर विविध माध्यमातून वेगवेगळ्या सोर्सेस मधून माहितीचं कलेक्शन केलं जातं. आता नेमकं कोणकोणत्या सोर्सेस मधून ते कलेक्शन होतं हे आपण पहिल्या पार्ट मध्ये पाहिलं. ओके, आणि नेमकं या माहितीचं केलेलं कलेक्शन याचा योग्य प्रमाणात वापर केला जातो. म्हणजे विविध क्षेत्रातील जटिल प्रश्नांची अनाकलनीय प्रश्नांची उकल करण्यासाठी किंवा अनाकलनीय प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी या सर्व माहितीचा उपयोग केला जातो आणि त्यालाच बिग इनसाइट म्हटलं जातं. सो बिग डेटा अँड बिग इनसाइट. मित्रांनो, पहिल्या पार्ट मध्ये आपण पाहिलं की मग या माहितीचं संकलन नेमकं कोणकोणत्या क्षेत्रामध्ये त्याचा यूज केला जातो. तर सगळ्यात सुरुवातीला लोकेशन ट्रॅकिंग साठी, त्यानंतर वेदरचे पॅटर्न समजून घेण्यासाठी, मीन्स हवामान खात्याचा जो अंदाज असतो त्याला समजून घेण्यासाठी, हेल्थ केअर इंडस्ट्रीमध्ये म्हणजे नेमकं लोकांचं हेल्थ केअर, त्याच्यावर येणारे इफेक्ट, त्याच्यावर केली जाणारी उपाययोजना या सर्व संदर्भाने त्याचा उपयोग केला जातो. आणि सोबतच बँकिंग, फायनान्स अँड ट्रेडिंग साठी सुद्धा त्याचा उपयोग केला जातो. म्हणजे या अनेक क्षेत्रांमध्ये या डेटाचा उपयोग केला जातो. सो मित्रांनो, आता आपला पाचवा पॉइंट असणार आहे आजचा पॉइंट की स्पोर्ट्स. खेळांमध्ये सुद्धा याचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. बिग डेटा जो संपूर्ण डेटा कलेक्ट केला जातो वेगवेगळ्या माध्यमातून, सर्व खेळांचं रेकॉर्डिंग होतं, त्याचा बारीक तपशील हा अपलोड केला जातो, त्याचं व्यवस्थित त्याचा अभ्यास केला जातो आणि त्यातून एक डेटा प्रेझेंट केला जातो, स्पोर्ट्स मध्ये वापरला जातो. आता नेमका याचा उपयोग कुठं कुठं होतो आणि कशासाठी होतो बघा. व्हेन वॉचिंग अ क्रिकेट मॅच, जेव्हा आपण क्रिकेट मॅच पाहत असतो, वी आर शोन. बेटा इथं तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइस वापरलेला दिसतो, आर शोन. एम इज आर प्लस V3 म्हणजे आपल्याला दाखवला जातो सो मेनी परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स ऑफ स्टॅटिस्टिकल अनालिसिस. तुम्ही जर क्रिकेटची मॅच पाहत असाल तर तुम्हाला त्या क्रिकेटच्या मॅच मध्ये एखादा प्लेयर जेव्हा ग्राउंडवर उतरतो किंवा ग्राउंडवर असतो तेव्हा त्या प्लेयर विषयीच्या अनेक स्टॅटिस्टिक्स तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळतात की या प्लेयर्सने आतापर्यंत किती रन केले आहे, या पर्टिक्युलर बॉलरच्या अगेन्स्ट किती रन केले आहे, या पर्टिक्युलर ग्राउंडवर किती रन केले आहे, या कंडिशन मध्ये किती रन केले आहे, ओपनिंगला उतरल्यावर किती रन केले आहे, त्यानंतर मिडलला उतरल्यावर किती रन केले आहे, असे अनेक डेटाज तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळतात. मग हे डेटाज नेमके कुठून येतात? तर या डेटाचं संपूर्ण जे कलेक्शन होतं ते कलेक्शन अत्यंत पद्धतशीरपणे त्याला कलेक्शन करून त्याचं परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन केलं जातं. म्हणजे परम्युटेशन म्हणजे काय होतं की तो जो डेटा आहे त्या डेटाला प्रॉपर ऑर्डरने सेट करणे, त्याला परम्युटेशन म्हणतात. आणि मग हा सेट केलेला प्रॉपर ऑर्डर मधील जो डेटा आहे याचं व्यवस्थितपणे सिलेक्शन करून तो मांडणे, याला कॉम्बिनेशन म्हणतात. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर अनेक खेळांमध्ये, कुठलाही खेळ असो, कुठलाही स्पोर्ट्स असो, तुम्हाला अशा प्रकारचं परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन पाहायला मिळतं. अ गिगांटिक डेटा, गिगांटिक मीन्स ह्यूज, अत्यंत मोठ्या प्रमाणात असणारा हा जो गिगांटिक डेटा आहे, हॅज बीन क्रिएटेड ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. हा डेटा अनेक दिवसांपर्यंत कलेक्ट केला जातो, म्हणजेच क्रिएट केला जातो. पुन्हा बेटा पॅसिव्ह व्हॉइस, हॅज बीन क्रिएटेड. ठीक आहे, क्रिएटेड ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम फ्रॉम द रेकॉर्डिंग ऑफ मॅचेस, ट्रेनिंग सेशन्स अँड वर्कआउट्स. म्हणजे जिथून जिथून त्यांना डेटा कलेक्ट करता येईल तो संपूर्ण डेटा हा कलेक्ट केलेला आहे आणि तो डेटा मग तुम्हाला दाखवण्यात येतो. द डेटा इनेबल्स अ स्पोर्ट्स पर्सन. आता नेमका या डेटाचा काय उपयोग होतो स्पोर्ट्स किंवा या क्षेत्रामध्ये, याचा नेमका काय उपयोग होतो? तर दिस डेटा इनेबल्स a sport person to study his performance as well as
ऑफ द अदर प्लेयर्स वर्ल्ड वाईड. म्हणजेच एखादी मॅच किंवा एखादा खेळ एखाद्या मॅचला फेस करण्याआधी, फॉर एक्झाम्पल उद्या जर एखादी मॅच आहे तर त्या मॅचला फेस करण्याच्या आधी नेमका अभ्यास केला जातो. आणि तो अभ्यास करण्यासाठी की एखाद्या पर्टिक्युलर बॉलरच्या अगेन्स्ट किंवा एखाद्या पर्टिक्युलर बॅट्समनच्या अगेन्स्ट आपल्याला काय स्ट्रॅटेजी आखता येईल, यासाठी त्याचा आपला परफॉर्मन्स आणि दुसऱ्या जी आपली अपोजिट साइडची टीम आहे त्यातील एखाद्या प्लेयरचा परफॉर्मन्स याचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला या संपूर्ण माहितीचा उपयोग होतो. म्हणून म्हटलेलं आहे इट इनेबल्स स्पोर्ट पर्सन to study his own performance as well as the other players, and worldwide it has tremendously helped in improving individual as well as team performance. It helps to team members किंवा teams performance. The sensors embedded in the sports equipments, वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर्स तुम्हाला वेगवेगळ्या इक्विपमेंट्स मध्ये इम्बिट केलेले किंवा फिक्स केलेले दिसतील. इम्बिट करण्याचा अर्थ होतो बेटा फिक्स करणे, एखादी गोष्ट एखाद्या ठिकाणी पक्की करणे किंवा चिटकवणे किंवा फिक्स करणे. तर तुम्ही क्रिकेट मॅच मध्ये पाहिलं असेल की स्टंपला काही सेन्सर्स लावलेले असतात, त्यानंतर अनेक ठिकाणी फील्डवर सेन्सर्स लावले असतात, जे सेन्सर्स तुम्हाला अनेक इक्विपमेंट्स आहेत, अनेक साधनं आहेत, अनेक साहित्य आहेत की जी तिथं सेन्सरच्या माध्यमातून किंवा तिथं लावलेली असतात, ज्यातून आर गेम फ्रॉम क्लोज क्वार्टर्स, त्यातून आपण त्या गेमला समजून घेऊ शकतो किंवा त्या गेम मधील लहान लहान गोष्टींना समजून घेण्यासाठी या सर्व गोष्टींचा उपयोग होत असतो. आणि शब्द वापरलेला आहे गेम फ्रॉम क्लोज क्वार्टर्स. याचा उपयोग होतो आपल्या गेमला क्लोज क्वार्टर मध्ये समजून घेण्यासाठी, म्हणजे अत्यंत जवळून समजून घेण्यासाठी. क्लोज क्वार्टरचा अर्थ होतो की अत्यंत जवळून एखादी गोष्ट समजून घेणे, तर गेमला समजून घेण्यासाठी याचा उपयोग होतो. द सेन्सर हेल्प अस टू अंडरस्टँड द फील्ड कंडिशन. आणि जी सेन्सर्स लावलेली असतात ती सेन्सर्स तुम्हाला त्या फील्डची कंडिशन समजून घेण्यासाठी मदत करतात. दी वेदर, इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स एक्सेट्रा. वेदर कंडिशन कशी आहे, पाऊस पडणार आहे का, काय करता येईल, या सर्व गोष्टींची जी तुम्हाला माहिती मिळते ती माहिती या वेगवेगळ्या इक्विपमेंट्सच्या माध्यमातून मिळत असते. आणि सोबतच व्हिडिओ एनालिटिक्स हेल्प अस टू सी ईच अँड एव्हरी परफॉर्मन्स मायन्युटली. आणि जे व्हिडिओ एनालिटिक्स आहे, जी व्हिडिओच्या माध्यमातून जे काही एनालिसिस काढलं जातं त्याची मदत होते कशासाठी, प्रत्येक परफॉर्मन्स अत्यंत मायन्युटली ऑब्झर्व करण्यासाठी त्याची मदत होते. कोणाची बेटा, व्हिडिओ एनालिटिक्सची. तर मित्रांनो, या बिग डेटाचा उपयोग करून घेणाऱ्या क्षेत्रांपैकी अनेक मोठमोठी क्षेत्र आहेत आणि त्या मोठमोठ्या क्षेत्रांपैकी ॲडव्हर्टायझर्स आर वन ऑफ द बिगेस्ट प्लेयर्स इन बिग डेटा. या बिग डेटाच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये, यूज करण्याच्या प्रक्रियेमध्ये ॲडव्हर्टायझर्स आर वन ऑफ द बिगेस्ट प्लेयर्स. बी इट फेसबुक, गुगल, ट्विटर और एनी अदर ऑनलाईन जायंट्स. इथं जो शब्द आला बेटा जायंट्स, जायंट्सचा अर्थ होतो मोठी क्षेत्र. तर अनेक असे मोठमोठे प्लॅटफॉर्म्स आहेत जो या संपूर्ण डेटाचं कलेक्शन करतात, ज्यामध्ये फेसबुक, गुगल, ट्विटर आणि अनेक अशी वेगवेगळी प्लॅटफॉर्म्स आहेत जी ऑल कीप अ ट्रॅक ऑफ युजर बिहेवियर. जी प्लॅटफॉर्म्स युजर बिहेवियर मीन्स यूज करणाऱ्या लोकांच्या बिहेवियरला ट्रॅक करत असतात. मीन्स आपण सर्च करताना कोणकोणत्या गोष्टींना सर्च करतो, लोकांचा इंटरेस्ट कशामध्ये आहे, लोक कुठल्या गोष्टीचा यूज जास्त करत आहेत, लोक कुठल्या गोष्टीला परचेस जास्त करत आहेत, या सर्व गोष्टींचं जे संकलन आहे, कलेक्शन आहे, तो संपूर्ण डेटा हा कलेक्ट केला जातो. बिहेवियर, ट्रान्झॅक्शन या सर्व गोष्टीचं ट्रॅक ठेवलं जातं किंवा सर्व गोष्टी ट्रॅक केल्या जातात. These internet giants provide a great deal of data about people to the advertisers. ही जी मोठमोठी प्लॅटफॉर्म्स आहेत, ही प्लॅटफॉर्म्स या सर्व डेटाला
इंटरनेट जायंट्स मीन्स ही जी मोठमोठी इंटरनेटवरची प्लॅटफॉर्म्स आहेत, ही प्लॅटफॉर्म्स डेटा कलेक्ट करतात अँड प्रोव्हाइड दॅट डेटा टू द ग्रेट डील ऑफ मीन्स खूप मोठ्या प्रमाणात, ग्रेट डील ऑफ मीन्स खूप मोठ्या प्रमाणात डेटा अबाउट पीपल, लोकांविषयीचा हा डेटा ॲडव्हर्टायझर्सना प्रोव्हाइड केला जातो, ज्यामुळं सो दॅट दे कॅन रन टार्गेटेड कॅम्पेन्स, आणि त्यामुळं ती जी ॲडव्हर्टायझर्स आहेत, ॲडव्हर्टायझिंग कंपनीज आहेत, त्या अत्यंत टार्गेट बेस्ड कॅम्पेन राबवू शकतात. तुम्हाला माहीत असेल ॲडव्हर्टाइजमेंटचे कॅम्पेन्स असतात, म्हणजेच काय की ॲडव्हर्टाइज्ड लोकांना दाखवताना ती नेमकी टार्गेटेड ग्रुपलाच दाखवल्या गेली पाहिजे. हा एक नवीन ट्रेंड आला आहे. म्हणजेच तुम्ही जर फेसबुक वापरत असाल, तुम्ही जर यूट्यूब वापरत असाल, तुम्ही जर गुगल वापरत असाल, तर तुम्हाला किंवा तुम्ही कुठला एखादा ब्लॉग वापरत असाल, तर तुम्हाला एखाद्या वेबसाईटवर तुम्हाला दाखवायचं असेल, तर ॲडव्हर्टायझर्स तुम्हाला बरोबर टार्गेटेड ऑडियन्स प्रमाणे ॲडव्हर्टाइजमेंट दाखवतात. विद्यार्थ्याच्या हिशोबानं, गृहिणींना त्यांच्या हिशोबानं, टीचर्सना त्यांच्या हिशोबानं, प्रत्येकाला सिलेक्टिव्हली टार्गेट करून ॲडव्हर्टाइज दाखवल्या जातात. टेक फेसबुक फॉर एक्झाम्पल, म्हणजेच फेसबुकचंच एक्झाम्पल घेऊया. हिअर यू कॅन टार्गेट पीपल बेस्ड ऑन बाईंग इंटेंट. बाईंग इंटेंट म्हणजे लोक कुठल्या गोष्टींची खरेदी करतात, हे लोकांचा जो बाईंग इंटेंट आहे किंवा वेबसाईट व्हिजिट्स आहे, इंटरेस्ट आहे, जॉब रोल्स आहे किंवा डेमोग्राफिक्स म्हणजे जी एक भौगोलिक, ज्याला म्हणून आपण एक स्टॅटिस्टिकल डेटा रिलेटिंग टू द गिवन पॉप्युलेशन अँड पर्टिक्युलर ग्रुप्स विदिन इट. म्हणजेच डेमोग्राफिक्सचा अर्थ होतो की जो स्टॅटिस्टिकल डेटा आहे रिलेटिंग टू द गिवन पॉप्युलेशन, एका विशिष्ट प्रभागातील लोकांचा जो इंटरेस्ट आहे, तो इंटरेस्ट लक्षात घेऊन, म्हणजे जॉग्राफिकल त्या भागामधल्या लोकांचा इंटरेस्ट लक्षात घेऊन त्या प्रकारच्या ॲडव्हर्टाइजमेंट दाखवण्याचं काम ॲडव्हर्टायझर्स करतात. आणि कोणाच्या मदतीनं करतात? या बिग डेटाच्या मदतीनं करतात. अँड व्हॉट नॉट. आणि एवढं नव्हे तर अनेक अशा क्षेत्रांमध्ये या सर्व गोष्टी केल्या जातात. ऑल धिस डेटा इज कलेक्टेड बाय फेसबुक अल्गोरिदम्स युझिंग बिग डेटा ॲनालिसिस टेक्निक्स. आणि हा जो संपूर्ण डेटा आहे, हा डेटा फेसबुक हा डेटा कलेक्ट करतो. कशाच्या माध्यमातून? अल्गोरिथम्स युझिंग बिग डेटा ॲनालिसिस टेक्निक. आणि ज्या बिग डेटा ॲनालिसिसच्या टेक्निक आहेत, त्या टेक्निक्सच्या माध्यमातून फेसबुक अल्गोरिथम्सच्या माध्यमातून हा संपूर्ण डेटा कलेक्ट केला जातो. द सेम गोज फॉर गुगल. व्हेन यू टार्गेट पीपल बेस्ड ऑन क्लिक्स, you will get different results, and when you create a campaign for leads, then you will get different results. तर इथं अर्थ असा होतो बेटा की तुम्ही जेव्हा माझा यूट्यूब चॅनल पाहता आणि यूट्यूब चॅनल पाहत असताना तुम्हाला जेव्हा एखादी ॲड दाखवली जाते आणि तुम्ही जर त्या ॲडवर क्लिक केलं, तर तुम्हाला एखाद्या लँडिंग पेजवर घेऊन जाण्यात येतं. म्हणजे तुम्ही क्लिक केलं, जर बायजूसची ॲड असेल तर तुम्ही जर तिथं क्लिक केलं तर तुम्हाला बायजूसच्या ॲपच्या लँडिंग पेजवर घेऊन जातात. याला म्हणतात बेटा क्लिक्स, बेस्ड ऑन क्लिक्स, ॲडव्हर्टाइजमेंट बेस्ड ऑन क्लिक्स. आणि काही ॲड्स असतात ज्या कॅम्पेनवाल्या ॲड्स असतात, ज्या ॲड्स तुम्ही तिथं क्लिक केल्यावर तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होतो. तुम्हाला तो फॉर्म फिलअप करायचा असतो. तुम्ही तो फॉर्म फिलअप केला की तुम्हाला मेल येतो आणि नंतर ती लोक तुम्हाला कॉन्टॅक्ट करतात. ही झाली लीड्स. याला लीड्स म्हणतात. म्हणजेच दोन प्रकार आहेत. एक आहे की क्लिक्सच्या माध्यमातून एक ॲडव्हर्टाइजमेंट असते आणि एक ॲडव्हर्टाइजमेंट जी असते ती असते लीड्सच्या माध्यमातून. तर देन यू विल गेट डिफरंट रिझल्ट. आणि दोनही कंडिशनमध्ये रिझल्ट ही वेगवेगळी असतात. ऑल धिस इज मेड पॉसिबल युझिंग बिग डेटा. आणि या सर्व गोष्टी पॉसिबल होत आहेत फक्त आणि फक्त बिग डेटामुळं. या सर्व गोष्टी पॉसिबल होत आहेत, अन्यथा या गोष्टी पॉसिबल झाल्या नसत्या. ओके बेटा. त्यानंतर एवढंच नव्हे तर एंटरटेनमेंट आणि मीडियाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा या बिग डेटाचा उपयोग केला जातो. म्हणजे तुमचं जे बिहेवियर आहे, आपण यूट्यूबला घेऊया, नेटफ्लिक्सला घेऊया किंवा
असे अनेक इतर प्लॅटफॉर्म्स आहेत, त्या सर्व प्लॅटफॉर्म्सवर हा जो डेटा आहे एंटरटेनमेंट आणि मीडिया क्षेत्रामध्ये वापरला जातो. इन द फील्ड ऑफ एंटरटेनमेंट अँड मीडिया बिग डेटा फोकसेस ऑन टार्गेटिंग पीपल. मीन्स तुम्हाला ज्या प्रकारच्या मूवीज आवडतात त्याच प्रकारच्या मूवीज तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर वारंवार दाखवल्या जातात. म्हणजे तुम्ही जर एखाद्या विशिष्ट पक्षाचे समर्थक असाल आणि एखाद्या विशिष्ट पक्षाचे विरोधक असाल तर यूट्यूबला हे कसं कळतं? यूट्यूब तुम्हाला बरोबर एक्झॅक्ट तुमच्याच आवडीचा डेटा किंवा तुमच्याच आवडीचे व्हिडिओ तुमच्या स्क्रीनवर दाखवतो. एखादी महिला एखादा कुकिंगच्या संदर्भातला व्हिडिओ पाहत असेल तर त्या व्यक्तीला त्याच चॅनलचे कुकिंगचे व्हिडिओज हे वारंवार दाखवले जातात. तुम्ही जर निल्सन एज्युकेअरला जर वारंवार पाहत असाल तर तुम्हाला आपोआप निल्सन एज्युकेअरचे व्हिडिओज हे वारंवार दाखवले जातात. म्हणजेच काय, तुमच्या इंटरेस्टच्या अनुषंगानं तुम्हाला एंटरटेनमेंट आणि मीडिया दाखवला जातो. तो इन द फील्ड ऑफ एंटरटेनमेंट अँड मीडिया बिग डेटा फोकसेस ऑन टार्गेटिंग पीपल विथ द राईट कंटेंट. योग्य कंटेंट, योग्य व्हिडिओ, योग्य एंटरटेनमेंट, योग्य मीडिया ॲट द राईट टाईम, अगदी योग्य वेळेला अँड टू द राईट पीपल, योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचं काम या ॲनालिटिक्सच्या माध्यमातून केलं जातं. बेस्ड ऑन युअर पास्ट व्ह्यू, म्हणजे या आधी तुम्ही जे काही पाहिलं पास्ट व्ह्यू, याच्या आधी तुम्ही जे काही पाहिलं अँड युअर बिहेवियर ऑनलाईन, अँड तुम्ही ऑनलाईनवर काय काय सर्च करता. तुम्ही जर ॲमेझॉनवर जाऊन जर तुम्ही सॅमसंगचा मोबाईल वारंवार पाहत असाल किंवा त्याचे रेट्स प्राईस जर तुम्ही पाहत असाल तर तुम्हाला यूट्यूबवर सुद्धा किंवा ॲडव्हर्टायझमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला तेच वारंवार दाखवलं जातं. तर तुमचा पास्ट व्ह्यू, याआधी तुम्ही त्या प्लॅटफॉर्मवर काय पाहिलं आहे, तुमचं इंटरनेटवरचं ऑनलाईन तुमचं बिहेवियर, यू विल बी शोन डिफरंट रिकमेंडेशन्स, आणि त्या अनुषंगानं तुम्हाला वेगवेगळे रिकमेंडेशन, तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडिओज रिकमेंड केले जातात की तुम्ही हाही व्हिडिओ पाहू शकता, तोही व्हिडिओ पाहू शकता. तुम्हाला माहिती असेल की फेसबुकवर जे तुमचे फ्रेंड्ससुद्धा नसतात, तुमच्या फ्रेंड्सचे फ्रेंड्स असतात, त्याचंसुद्धा रिकमेंडेशन तुम्हाला येतं की तुम्हाला ते रिकमेंड करतात की तुम्ही यू मे नो हिम ऑर हर, तुम्ही यांना ओळखू शकता, कदाचित तुम्ही यांना ओळखत असाल, अशा प्रकारचं रिकमेंडेशन तुम्हाला देण्यात येतं. म्हणजेच तुमचा डेटा हा कुठं सेफ नसतो, तुमच्या डेटाला अगदी ट्रॅक केलं जातं आणि तुमच्या पुढे एक नवीन रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळतो. धिस टेक्निक इज पॉप्युलरली यूज्ड बाय नेटफ्लिक्स अँड यूट्यूब, आणि ही टेक्निक नेटफ्लिक्स आणि यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला वापरायला किंवा आणि याच पद्धतीनं नेटफ्लिक्स आणि यूट्यूब टू इन्क्रीज एंगेजमेंट अँड ड्राईव्ह मोर रेव्हेन्यूज, याच पद्धतीचा उपयोग करून नेटफ्लिक्स आणि यूट्यूब आपली एंगेजमेंट अँड त्यांचा रेव्हेन्यू वाढवण्याचं काम करतं. म्हणजेच काय, एंगेजमेंट म्हणजे लोकांना बिझी करून ठेवतं. तुम्हाला तुमच्या आवडीचे व्हिडिओज दाखवल्यामुळं तुम्ही तिथं एंगेज राहता, म्हणजे एंगेजमेंट वाढवण्यात येतं आणि त्यांचा रेव्हेन्यूसुद्धा वाढतो. तुम्ही जितके जास्त ॲड्स पाहाल, जितके जास्त क्लिक्स होतील तेवढे जास्त रेव्हेन्यू जनरेट होईल, तेवढा जास्त रेव्हेन्यू त्यांना मिळेल. एवढंच नव्हे, तुम्ही जेव्हा माझ्याही यूट्यूबच्या चॅनलला जेव्हा तुम्हाला आधी ॲडव्हर्टाइजमेंट येते, तुम्ही जेव्हा त्याला क्लिक करता तर त्या क्लिकनुसार पैसे आम्हाला आमच्या अकाउंटला येतात. म्हणजेच काय, क्लिक्सवर किंवा लीड्सवर बरेच पेमेंट्स किंवा बऱ्याच गोष्टी अवेलेबल असतात. जो रेव्हेन्यू आहे त्या क्लिक्सवर आणि लीड्सवर असतो. अगदी यूट्यूबला सुद्धा तो त्या पद्धतीने मिळतो आणि आमच्यासारख्या यूट्यूबर्सना सुद्धा तो त्या पर क्लिक किंवा पर लीड्स प्रमाणे मिळत असतो. ओके, नाव इवन टेलिव्हिजन ब्रॉडकास्टर्स आर लुकिंग टू सेगमेंट देअर व्ह्यूअर्स डेटाबेस. आता एवढंच नव्हे तर टेलिव्हिजन क्षेत्रामध्ये सुद्धा टेलिव्हिजन जे ब्रॉडकास्टर्स आहेत आर लुकिंग टू सेगमेंट देअर व्ह्यूअर्स डेटाबेस. जो त्यांचा व्ह्यूअर्सचा, जो त्यांच्या ऑडियन्सचा डेटाबेस आहे तो डेटाबेस अभ्यासनाचा आणि त्याला व्यवस्थितपणे बायफार्गेशन करण्याचा प्रयत्न करत आहे. अँड शो डिफरंट ॲडव्हर्टाइजमेंट अँड शोन अकॉर्डिंगली. म्हणजेच काय, अँड शोज अकॉर्डिंगली, की वेगवेगळ्या लोकांच्या नुसार त्यांना वेगवेगळ्या पद्धतीच्या ॲड दाखवण्याचं, ॲड शो करण्याचं
प्रयत्न ब्रॉडकास्टर्स सुद्धा करत आहेत. तुम्हाला माहीत असतील की जेव्हा एखादी टी व्ही सिरियल ही घरगुती टी व्ही सिरियल सुरू असते तेव्हा महिलांच्या आवडीच्या ॲड्स दाखवण्यात येतात. जेव्हा तुम्ही पाहत असाल की तुम्ही जर डिस्कवरी चॅनल बघत असाल तर तुम्हाला त्या दर्जाच्या ॲड पाहायला मिळतील. तुम्ही जर एखादं एज्युकेशनल कंटेंट पाहत असाल तर तुम्हाला त्या प्रकारचे ॲडव्हर्टाइजमेंट पाहायला मिळतात. म्हणजेच ॲडव्हर्टाइजमेंट या आपल्या व्ह्युअर्सच्या डेटाबेस असतात. व्ह्युअर्सना ओळखून त्या ॲडव्हर्टाइजमेंट शो केल्या जातात. दिस विल अलाव बेटर रेव्हेन्यू फ्रॉम ॲड्स. आणि यामुळं काय होतं की जी ॲड्स कंपनी असते किंवा जी ॲड देणारी लोकं असतात, दिस विल अलाव बेटर रेव्हेन्यू. यामुळं एक बेटर रेव्हेन्यू, एक चांगला पैसा जनरेट होतो. म्हणजे ॲड एजन्सीज चांगला पैसा प्रोव्हाइड करतात अँड विल प्रोव्हाइड अ मोर एंगेजिंग युजर एक्सपिरियन्स. आणि त्यामुळं चांगला एंगेजमेंट म्हणजेच जे आपले व्ह्युअर्स आहेत ते व्ह्युअर्स जास्त वेळपर्यंत आपल्या चॅनलला किंवा आपल्या एखाद्या यूट्यूब चॅनलला किंवा एखाद्या टी व्ही चॅनलला किंवा कुठल्या एखाद्या वेबसाईटला ते तितक्या वेळपर्यंत एंगेज राहतात. आणि जितक्या जास्त वेळ ते एंगेज राहतील तितक्या जास्त वेळ जास्तीत जास्त ॲड्स दाखवण्यात येतील. आणि जर ॲड्स त्यांच्या आवडीच्या असतील तर निश्चितपणे त्यावर क्लिक जाईल आणि जर क्लिक करण्यात आलं तर रेव्हेन्यू जनरेट होईल. असा ही संपूर्ण प्रक्रिया असते मित्रांनो. पुढे जाण्याची अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत आनंदाची बातमी की मी तुमच्यासाठी ॲप बनवलेलं आहे. आणि हो, तुम्ही 8th क्लास पासनं तर BAच्या मुलांपर्यंत तुम्ही एकदा का हे ॲप डाउनलोड केलं तर तुम्हाला हे ॲप अनइन्स्टॉल करण्याचं काहीच काम पडणार नाही. कारण या ॲपवर आपण 8th क्लास पासून तर BA आणि BCom पर्यंतचा संपूर्ण सिलेबस येणाऱ्या वर्षापर्यंत अपलोड करणार आहोत. यस, तुम्ही बरोबर ऐकलं. अगदी तुम्ही एकदा का या ॲपला डाउनलोड केलं, इन्स्टॉल केलं तर तुम्हाला पुन्हा हे ॲप अनइन्स्टॉल करण्याची काहीही गरज पडणार नाही. ओके, यावर 8th क्लास, 9th क्लास, 10th क्लास, 11th, 12th, BA आणि BCom हा संपूर्ण सिलेबस आपण अपलोड करणार आहोत. आणि एवढंच नव्हे तर समर वेकेशन्स मध्ये म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तुमच्यासाठी अत्यंत कमी किमतीमध्ये इंग्लिश स्पीकिंगचा कोर्सही आपण लॉन्च करतो आहोत. इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स. आणि हो, ज्यांना अगदी बेसिक ग्रामर शिकायचं आहे त्यांच्यासाठी एक बेसिक ग्रामरचा अगदी मराठी आणि हिंदीमध्ये बेसिक ग्रामरचा कोर्स सुद्धा आपण लगेच लॉन्च करणार आहोत. त्यामुळं एकदा का तुम्ही ॲप डाउनलोड केलं तर पुन्हा त्या ॲपला अनइन्स्टॉल करण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. कारण तुम्हाला अगदी 8व्या वर्गापासून तर अगदी BA पर्यंत तुम्हाला हे ॲप कामात पडणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी ॲप ऑलरेडी डाउनलोड केलेलं असेल त्यांनी बॅचेसमध्ये जॉईन व्हायचं आहे. बॅचेसला जॉईन होण्यासाठी तुम्हाला इथं कोड दिलेले आहेत. आणि हो, आणि ज्या विद्यार्थ्यांना मी तुम्हाला संपूर्ण माझं जे व्हिडिओ कंटेंट आहे, संपूर्ण मार्गदर्शन आहे हे तुम्हाला फ्री केलेलं आहे. परंतु आपण तुमच्या प्रॅक्टिससाठी एक टेस्ट सिरीज लॉन्च केली आहे. ज्या मुलांना झालेल्या अभ्यासाची प्रॅक्टिस करायची असेल. शेवटी मित्रांनो, तुम्ही किती हुशार आहात याला फारसं महत्व नाही, तुम्ही प्रेझेंट किती चांगल्या पद्धतीनं करता याला जास्त महत्व आहे. त्यामुळे तुमची हुशारी प्रेझेंट कशी करायची, टाइमाचं बंधन कसं ठेवायचं, एकदम व्यवस्थित वेळेमध्ये पेपर सॉल्व्ह कसा करायचा, या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला आपण ही टेस्ट सिरीज आणि अगदी 500 रुपयाला, फक्त 500 रुपयाला, म्हणजे तुम्हाला मी 5000 रुपयाच्या ट्युशनचा कोर्स फ्री मध्ये केलेला आहे. त्यामुळे 500 रुपये इन्व्हेस्ट करायला काहीच हरकत नाही. तर अगदी 500 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज मी अवेलेबल करून दिलेली आहे, ज्यामध्ये कमीत कमी 20 आणि जास्तीत जास्त 30 सॅम्पल पेपर्स आपण घेणार आहोत. ज्यामध्ये प्रत्येक संडेला आणि प्रत्येक वेनसडेला म्हणजे प्रत्येक रविवारी आणि प्रत्येक बुधवारी एक टेस्ट असते. त्यानंतर सर्व चॅप्टर्सच्या नोट्स, सर्व ग्रामरच्या नोट्स आणि झूमवर डाऊट क्लिअरिंग सेशन्स म्हणजेच लाईव्ह लेक्चर सुद्धा आपण घेणार आहोत. काही लाईव्ह लेक्चर्स असतील आणि डाऊट क्लिअरिंग सेशन म्हणजे काय,
तुम्हाला त्या आठवड्याभरामध्ये जे काही डाऊट्स येतात ते डाऊट्स तुम्ही नोट डाऊन करून ठेवायचे आणि आठवड्यामध्ये एकदा जेव्हा आपली झूमवर मीटिंग होईल त्या झूमवरच्या मीटिंगमध्ये तुम्ही हे सर्व डाऊट्स शेअर करायचे, ज्यामुळं तुम्हाला डायरेक्ट 1 to 1 आपण तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. यस मित्रांनो, अगदी 1 to 1 प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतील तर हा अत्यंत चांगला उपाय आहे. कारण यूट्यूबला आपण 1 to 1 डाऊट क्लिअर करू शकत नाही, त्यामुळं अगदी झूम ॲपवर आपण या सर्व पेड मेंबर्सना आपण ॲक्सेस देऊ आणि सर्वांचे डाऊट क्लिअरिंग सेशन घेऊ आणि लाईव्ह लेक्चर सुद्धा घेणार आहोत. त्यामुळे वेळ करू नका, लवकरात लवकर परचेस करा. आणि ज्या लोकांकडे पेटीएम, गुगल पेची वगैरे व्यवस्था नसेल त्यांनी मला कॉल करा, मी त्यांचा तोही प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देईल. आणि ज्यांनी अजूनही ॲप डाउनलोड केलेलं नसेल त्यांनी खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं, तिथं ॲपची कोर्सची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरून ॲपला डाउनलोड करायचं आणि आपला टेस्ट सिरीजचा कोर्स विकत घ्यायचा. आणि ॲप फ्री ऑफ चार्ज आहे, ॲपचे कुठलेही पैसे नसतील. ज्यांना टेस्ट सिरीज घ्यायची आहे त्यांनाच फक्त पैसे पेड करावे लागतील, अन्यथा ॲप हे पूर्णतः फ्री आहे. अगदी 8व्या वर्गापासून तर BA BCom पर्यंतच्या मुलांना सर्वांना ते ॲप फ्री असणार आहे. फक्त कोर्सेस जे असतात ते कोर्सेस अधूनमधून पेड कोर्सेस येतात, तुम्हाला विकत घ्यायचे असले तुम्ही घेऊ शकता, जर घ्यायचे नसतील तर काही प्रॉब्लेम नाही. तर मित्रांनो पुढे जाऊया. आपला टॉपिक सुरू होता की एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये कशा प्रकारे या बिग डेटाचा उपयोग केला जातो. बिग डेटा हॅज इनअंडेटेड द एज्युकेशन इंडस्ट्री. इनअंडेटेडचा अर्थ होतो की एखाद्या क्षेत्राला भरभरून देणे, म्हणजे बिग डेटाने एज्युकेशन इंडस्ट्रीला भरभरून सहकार्य केलेलं आहे. इट हॅज ट्रान्सफॉर्म्ड इट इन लिप्स अँड बाउंड्स. मित्रांनो, लिप्स अँड बाउंड्सचा अर्थ होतो की अत्यंत वेगाने किंवा अत्यंत स्पीडने, रॅपिडली अत्यंत वेगाने एखादी गोष्ट प्रोग्रेस करणे, रॅपिडली प्रोग्रेस. ठीक आहे, चला, रॅपिडली प्रोग्रेस म्हणजे अत्यंत स्पीडने जेव्हा एखाद्या गोष्टीमध्ये प्रोग्रेस होईल त्याला म्हटलं आहे की इट हॅज ट्रान्सफॉर्म्ड इट इन लिप्स अँड बाउंड्स. नाउ वी हॅव इन्फॉर्मेशन अबाउट द स्टुडंट्स, their study patterns, and we can now prepare customized and dynamic learning programs according to the need of an individual student. इंडिव्हिज्युअल चा अर्थ होतो की प्रत्येक वेगळ्या विद्यार्थ्याच्या अनुषंगाने त्याच्यानुसार आपण आता वेगवेगळ्या पद्धतीचे लर्निंग प्रोग्राम आपण लॉन्च करू शकतो. म्हणजे काय बेटा, ही जी संपूर्ण माहिती साठवली जाते या संपूर्ण माहितीच्या आधारे, म्हणजेच त्यांचे स्टडी पॅटर्न, त्यांना कशा प्रकारचा स्टडी आवडतो, मुलांना ऑनलाईन जास्त अभ्यास करायला आवडतं की ऑफलाईन अभ्यास करायला आवडतं. फॉर एक्झाम्पल बघा, तुम्ही जेव्हा 12th इंग्लिश टाकता तेव्हा यूट्यूबला सगळ्यात सुरुवातीला 1-2 व्हिडिओजमध्ये हा माझा व्हिडिओ येतो. आणि माझाच व्हिडिओ का बरं येतो, कारण त्या व्हिडिओला आपल्या महाराष्ट्र बोर्डच्या 12th सिलेबसमध्ये सगळ्यात जास्त व्ह्यूज आहेत. म्हणजे स्टडी पॅटर्न, एखादा व्हिडिओ जेव्हा वारंवार पाहायला जातो तेव्हा तोच रिकमेंड केला जातो. अगदी त्याच पद्धतीनं मुलांचा नेमका स्टडीचा पॅटर्न काय आहे त्यानुसार वी कॅन नाउ प्रिपेअर कस्टमाइज्ड अँड डायनॅमिक लर्निंग प्रोग्राम. मुलांच्या गरजेनुसार लर्निंग प्रोग्राम, कस्टमाइज्ड लर्निंग प्रोग्राम, की प्रत्येक मुलाची गरज ओळखून त्या प्रत्येक मुलाच्या डिफरंट ग्रास्पिंग क्वालिटीनुसार, त्यांच्या ग्रास्पिंग पॉवरनुसार, त्या प्रत्येक मुलाच्या स्वभावानुसार, त्याच्या क्षमतेनुसार, त्यांच्या IQ नुसार प्रत्येक मुलगा वेगळा असतो आणि प्रत्येक विद्यार्थी वेगळा असल्यामुळे त्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या अनुषंगाने त्यानुसार वेगवेगळ्या प्रकारचे लर्निंग प्रोग्राम्स राबवले जाऊ शकतात. एव्हरी स्टुडंट्स कॉम्प्रहेन्शन लेवल इज डिफरंट. कारण प्रत्येक विद्यार्थ्याची जे कॉम्प्रहेन्शन लेवल आहे, कॉम्प्रहेन्शनचा अर्थ बेटा आकलन क्षमता, की प्रत्येक मुलाची जी ग्रास्पिंग पॉवर आहे, कॉम्प्रहेन्शन पॉवर आहे, जी आकलन क्षमता आहे ती वेगवेगळी असते. म्हणजे आपण प्रत्येक मुलाला सारखं ट्रीट करू शकत नाही, सारखं ट्रीटमेंट देऊ शकत नाही. तर
every student's comprehension level is different. The course material can now be designed. आता जे कोर्स मटेरियल आहे ते आपण डिझाइन करू शकतो. कशा प्रकारे? केटरिंग टू डिफरंट रिक्वायरमेंट्स, केटरिंग करणे, प्रोव्हाइड करणे. तर आता आपण या बिग डेटाच्या मदतीनं वेगवेगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगानं आपण वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस किंवा स्टडी मटेरियल डिझाइन करू शकतो आणि जे प्रोव्हाइड करू शकतो, ऑफर करू शकतो टू द डिफरंट रिक्वायरमेंट्स. म्हणजे वेगवेगळ्या मुलांच्या गरजेनुसार, रिक्वायरमेंट्स गरजेनुसार, वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार आपण या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करू शकतो. बिग डेटा मेक्स इट कन्व्हिनियंट, कन्व्हिनियंट अगदी सोयीचं. आणि बिग डेटामुळे या गोष्टी अगदी सोयीच्या झाल्या आहेत टू अंडरस्टँड देअर चॉईसेस. मुलांच्या चॉईसेस समजून घेण्यासाठी या सर्व गोष्टी अत्यंत सोयीच्या झाल्या आहेत. अँड नॉट ओनली चॉईसेस, देअर डिफिकल्टीज, इन्फॉर्मेशन रिगार्डिंग व्हेरियस कोर्सेस अँड देअर स्पेशालिटीज. म्हणजे मुलांच्या चॉईस काय आहेत, त्यांना कोणकोणत्या प्रकारचे प्रॉब्लेम्स, डिफिकल्टीज, समस्या येत आहेत, सोबतच त्यांना वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये किंवा कोणकोणत्या स्पेशल कोर्सेसमध्ये त्यांना इंटरेस्ट आहे, या सर्व गोष्टींचं आकलन आपण बिग डेटाच्या मदतीनं करू शकतो. वी ऑल्सो हॅव अन ॲक्सेस टू द रिझल्ट. आणि एवढंच नव्हे तर आपण या सर्व गोष्टींच्या माध्यमातून वी ऑल्सो हॅव अन ॲक्सेस टू द रिझल्ट. आपण रिझल्ट पर्यंत सुद्धा पोहोचू शकतो. फ्रॉम द रिझल्ट वी कॅन गेज द प्रोग्रेस. गेज करणे बेटा, गेज करणे म्हणजे मूल्यमापन करणे किंवा आपण त्याचा अंदाज लावू शकतो. वी कॅन गेज द प्रोग्रेस ऑफ द स्टुडंट्स. म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये किती प्रमाणात प्रोग्रेस होत आहे, विद्यार्थ्यांचं डेव्हलपमेंटची लेवल काय आहे, या सर्व गोष्टींचं आकलन किंवा या सर्व गोष्टींचं मूल्यमापन किंवा या सर्व गोष्टींचं गेजिंग. गेजिंगचा अर्थ इथं होईल गेज करणे म्हणजे मोजणे. या सर्व गोष्टींना मोजणे, मोजणे म्हणजे काय, याचं मूल्यमापन करणे की नेमका किती प्रोग्रेस होत आहे विद्यार्थ्यांचा. या सर्व गोष्टींचं मूल्यमापन आपण करू शकतो. अंडरस्टँड ही स्ट्रेंथ. प्रत्येक विद्यार्थी हा वेगळा असल्यामुळे त्याची स्ट्रेंथ ही वेगळी आहे. काही मुलं थोडी कमजोर असतात, काही मुलं थोडीशी स्ट्रॉंग असतात एखाद्या विषयामध्ये. तर प्रत्येक मुलाची स्ट्रेंथ आणि त्याचा वीकनेस, तो कुठल्या विषयामध्ये कमजोर आहे, कुठल्या विषयामध्ये स्ट्रॉंग आहे, या सर्व गोष्टींचं आकलन आपण बिग डेटाच्या मदतीने करू शकतो. धिस विल ऑल्सो हेल्प इन गाइडिंग द स्टुडंट्स रिगार्डिंग द बेस्ट करियर. आणि एवढंच नव्हे तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुलांनी त्यांच्या इंटरेस्ट अनुसार कुठल्या फील्डमध्ये करियर करावं या संदर्भात सुद्धा आपल्याला गाइड करण्याचं काम हा बिग डेटा करत असतो. सो गाइडिंग स्टुडंट्स रिगार्डिंग द बेस्ट करियर फॉर हिम बेस्ड ऑन हिज मेंटल मेकअप अँड ॲबिलिटीज. की मुलाचा माइंडसेट नेमका कशा प्रकारचा आहे, त्या मुलाच्या माइंडसेटनुसार आणि त्याच्या ॲबिलिटीनुसार त्याने कुठलं करियर निवडावं यासाठी सुद्धा मदत करण्याचं काम हा बिग डेटा करत असतो. इन डेप्थ स्टडी ऑफ ऑल धिस म्हणजेच इन डेप्थ स्टडीचा अर्थ होतो डिटेल स्टडी किंवा डिटेल ॲनालिसिस. तर या संपूर्ण डेटा, हा संपूर्ण डेटा आणि या डेटाचा डिटेलमध्ये केलेला अभ्यास, डिटेलमध्ये केलेला ॲनालिसिस, यामुळं काय मिळतं, न्यू इन्साइट्स म्हणजे नवीन ज्ञान मिळतं इनटू एज्युकेशन इंडस्ट्री. एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये या डेटाच्या मदतीनं, त्या डेटाच्या इनडेप्थ स्टडी केल्यामुळं, डिटेल स्टडी केल्यामुळं न्यू इन्साइट्स, या क्षेत्रामधील नवीन संधी, नवीन ज्ञान मिळतं. अँड हेल्प, आणि त्याचा उपयोग, त्याची मदत कुठं होते, इन इम्प्रूव्हिंग द ऑपरेशनल इफेक्टिव्हनेस अँड वर्किंग ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट. इम्प्रूव्हिंग द ऑपरेशनल इफेक्टिव्हनेस. ऑपरेशनलचा अर्थ होतो रेडी फॉर यूज किंवा प्रॅक्टिकल. ग्राउंड लेवलवर काम करत असताना खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल इफेक्टिव्हनेस म्हणजेच खऱ्या अर्थानं प्रॅक्टिकल परिणामकारकता तुम्हाला मुलांमध्ये पाहायला मिळते. अँड वर्किंग ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स. शैक्षणिक इन्स्टिट्यूट, ज्या शैक्षणिक संस्था आहेत तिथं तुम्हाला याची परिणामकारकता ओळखू येते की अत्यंत परिणामकारक आणि अत्यंत उपयोगी हा संपूर्ण डेटा आणि डेटाचं ॲनालिसिस आहे.
धिस वूड इन जनरल म्हणजेच सांगायचं झालं तर इन्हान्स मीन्स इम्प्रूव्ह प्रोग्रेस ऑफ ऑल स्टुडंट्स. म्हणजे जर तुम्हाला साध्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर विद्यार्थ्यांच्या एकंदरीत प्रोग्रेससाठी किंवा त्यांच्या प्रोग्रेसमधील इम्प्रूव्हमेंटसाठी तुम्हाला या संपूर्ण डेटा आणि डेटाच्या ॲनालिसिसचा, डेटाच्या अभ्यासाचा खूप मोठी मदत होते. बिग डेटा हॅज प्रोव्हाइडेड अ सोल्युशन टू वन ऑफ दी बिगेस्ट पिटफॉल. आणि या बिग डेटामुळं सगळ्यात मोठं जो फायदा झाला आहे, अ सोल्युशन टू वन ऑफ दी बिगेस्ट पिटफॉल. पिटफॉलचा अर्थ होतो बेटा हिडन डेंजर, म्हणजे एखादा छुपा धोका असतो ना, तो छुपा धोका म्हणजे पिटफॉल. आणि आजच्या काळामध्ये जर पाहायला गेलं तर शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये सगळ्यात मोठा जो पिटफॉल आहे, सगळ्यात मोठा जो छुपा धोका आहे तो असा आहे की या सर्वच विद्यार्थ्यांना एकाच वर्गामध्ये 80-90 विद्यार्थ्यांना बसवून एकाच वर्गामध्ये एकाच पद्धतीचं शिक्षण, एका शिक्षकाद्वारा एकाच पद्धतीचं शिक्षण दिलं जातं, ज्यामध्ये त्या 70, 80, 60 मुलांमध्ये प्रत्येक मुलगा हा वेगवेगळ्या पद्धतीचा आहे. त्यामुळं प्रत्येक मुलाची गरज काय, त्या प्रत्येक मुलाला कुठल्या पातळीवर जाऊन शिकवलं गेलं पाहिजे, त्याची क्षमता किती आहे, त्याचं ग्रास्पिंग किती आहे, हा छुपा धोका शिक्षण क्षेत्रामध्ये आहे की प्रत्येक मुलाला आपण सारख्याच पद्धतीनं कन्सिडर करतो. म्हणून इथं म्हटलेलं आहे बिग डेटामुळं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो आणि होत आहे. तर बिग डेटा हॅज प्रोव्हाइडेड अ सोल्युशन टू वन ऑफ दी बिगेस्ट पिटफॉल. या बिग डेटामुळं सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहे तो असा की इथं प्रत्येक मुलासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या उपाययोजना करता येऊ शकतात. आता आपण आपल्या ॲपवरच घेऊ तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या ॲपवर वेगवेगळ्या पद्धतीचे कोर्सेस असतील. म्हणजे बेसिक इंग्लिश कोर्स, त्यानंतर काही मुलांसाठी इंटरमिजिएट इंग्लिश कोर्स, काही मुलांसाठी ॲडव्हान्स लर्निंगचा इंग्लिश कोर्स. तर अशा प्रकारे आपण त्याच्या स्टेप्स करू. आणि हे कशामुळं होतं तर हा जो बिग डेटाचं संपूर्ण आपल्याकडे जी माहिती येते त्यावरून कळतं की कुठल्या मुलाची किती क्षमता आहे आणि त्यावरून आपण त्यांना त्या गोष्टी प्रोव्हाइड करून देऊ शकतो. म्हणून इथं काय म्हटलेलं आहे, दॅट इज नेमका प्रॉब्लेम कुठला आहे, बिगेस्ट पिटफॉल कुठला आहे, तर बिगेस्ट पिटफॉल आहे, बिगेस्ट डेंजर आहे, दॅट इज वन साईज फिट्स ऑल. वन साईज फिट्स ऑलचा अर्थ होतो की सर्वांना एकाच मापामध्ये किंवा एकाच मोजपट्टीने सर्वांना मोजणे, याला म्हणतात वन साईज फिट्स ऑल. म्हणजे सर्वांना सारखं गणणे कुठल्या अर्थानं की प्रत्येक मुलगा हा वेगळा आहे आणि प्रत्येक मुलाची क्षमता वेगळी आहे हे मान्य न करणे म्हणजे वन साईज फिट्स ऑल. आणि आजच्या काळामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आणि अगदी आधीपासून आहे आणि आजही आहे की आज अनेक विद्यार्थी एकाच वर्गामध्ये बसवले जातात आणि त्यांची क्षमता चेक केली जात नाही. त्यामुळं अनेक विद्यार्थी जी थोडी कमकुवत असतात ते मागं पडतात, त्यांच्यामध्ये कॉम्प्लेक्स क्रिएट होतात आणि ते मागं पडत जातात. ठीक आहे. सो या बिग डेटाच्या मदतीनं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहे. वी हॅव इननमरेबल युजेस ऑफ बिग डेटा. बिग डेटाचे इननमरेबल असंख्य युजेस आहेत, असंख्य फायदे आहेत. इट इज हेल्पफुल इन सायंटिफिक रिसर्चेस. याचा उपयोग सायंटिफिक रिसर्चेससाठी होतो. अंडरस्टँडिंग जॉग्राफिकल फिनॉमिना म्हणजेच जे भौगोलिक घटक आहेत त्यांची माहिती किंवा ते समजून घेण्यासाठी त्याचा उपयोग होतो. हेल्पिंग इन द स्मूथ वर्किंग ऑफ गव्हर्मेंट मशिनरी. गव्हर्मेंट मशिनरीच्या इम्प्लिमेंटेशनसाठी किंवा खऱ्या अर्थानं चांगल्या गव्हर्नन्ससाठी याचा बिग डेटाचा उपयोग होतो. अत्यंत मोठ्या प्रमाणात अनेक संस्था आहेत, काही प्रायव्हेट संस्था आहेत, काही गव्हर्नमेंटच्या संस्था आहेत ज्या अशा प्रकारच्या स्टॅटिस्टिक्सला, अशा प्रकारच्या डेटाला कलेक्ट करतात आणि त्या डेटावर किंवा त्या डेटाला कन्सिडर करून शासन आपल्या अनेक योजना राबवत असतं. त्यामुळं गव्हर्नमेंट मशिनरीच्या स्मूथ वर्किंगसाठी सुद्धा, योग्य इम्प्लिमेंटेशनसाठी सुद्धा याचा उपयोग होतो. इट इज अ जेनी. आता जिनीचा अर्थ काय होतो? जिनी म्हणजे तुम्हाला माहिती असेल की आपल्याकडे तो दिव्यामधून निघणारा जिनी असतो ना,
दिवा घासला की तो जिनी निघतो आणि तो म्हणतो क्या हुकूम आहे मेरे आका, म्हणजेच आपल्या इच्छा पूर्ण करणारा जिनी. सो इट इज अ जिनी. याला जिनी का बरं म्हटलं बेटा, कारण येणाऱ्या काळामध्ये अनेक समस्यांचं निर्मूलन करण्यासाठी, अनेक प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी या बिग डेटाचा उपयोग होणार आहे, त्यामुळे याला जिनी म्हटलेलं आहे. इट इज अ जिनी इन आवर हँड्स. बिग डेटा हा एखाद्या जिनीपेक्षा कमी नाही, इतका महत्त्वाचा हा बिग डेटा आहे, म्हणून म्हटलेला आहे इट इज अ जिनी इन आवर हँड्स. इट लाईज इन आवर हँड्स टू मेक द ऑप्टिमम. ऑप्टिममचा अर्थ होतो सर्वोच्च किंवा सर्वोत्तम, अत्यंत चांगल्या पद्धतीनं यूज करता येतो आपल्याला. इट लाईज इन आवर हँड्स. हा जिनी आपल्या हाती आहे, जो आपण सांगितलेलं कुठलंही काम करू शकतो, म्हणजेच काय, आपल्याला अनेक अंगानं मदत करू शकतो. सो इट लाईज इन आवर हँड्स टू मेक द ऑप्टिमम यूज, सर्वोत्तम यूज ऑफ इट फॉर द बेनिफिट ऑफ मॅनकाइंड्स. आणि हे आता आपल्या हाती आहे की आपल्याकडे जो हा जिनी आहे, आपल्याकडे जो हा बिग डेटा आहे, या बिग डेटाचा उपयोग ऑप्टिमम यूज, सर्वोत्तम यूज आपण कशा प्रकारे करू शकतो. इट डिपेंड्स ऑन अस फॉर द बेनिफिट ऑफ मॅनकाइंड. लोकांच्या, या मानवतेच्या चांगल्यासाठी, मानवतेच्या भल्यासाठी आपण याचा उपयोग किती चांगल्या पद्धतीनं करू शकतो हे आपल्या हाती आहे. सो मित्रांनो, मला एनकरेज करण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि हो आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओला घेऊन जा, मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा आणि ॲप डाउनलोड करा. आणि हो ज्यांना प्रॅक्टिस हवी आहे, ज्यांना चांगले मार्क्स स्कोअर करायचे असतील, त्यांनी माझी टेस्ट सिरीज विकत घ्यायला विसरू नका. थँक्यू सो मच.